नमस्कार. आरोग्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? डॉक्टर, दवाखाने आणि औषधांची ती मोठी यादी, बरोबर? पण थांबा, आरोग्याची गोष्ट इतकी साधी नाही आहे. त्याची मुळं खूप खोलवर पसरलेली आहेत. आणि ती कुठे आहेत हेच आपण आजच्या या विवेचनात समजून घेणार आहोत. हो, हे अगदी खरं आहे. आपण नेहमी आजारपणाला फक्त आपल्या शरीराशी जोडतो. पण खरं तर अनेक आजारांची मुळं आपल्या समाजात, आपल्या परिस्थितीत दडलेली असतात. विचार करा ना, गरिबी, शिक्षणाचा अभाव किंवा रोजच्या जगण्यातला ताणतणाव या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होत असेल? मग साहजिकच प्रश्न पडतो की जर आजारपणाची कारणं सामाजिक असतील तर त्यावरचे उपाय फक्त वैद्यकीय कसे असू शकतात? नाही चालणार. आणि इथेच याच प्रश्नाच्या उत्तरात सामाजिक कार्याची एक खूप महत्त्वाची भूमिका सुरू होते. ती नेमकी काय आहे हेच आपण पाहूया. आरोग्य समस्यांवर काम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एक जबरदस्त त्रिसूत्री वापरतात. यालाच आपण म्हणतो प्रतिबंधाची चौकट. ही चौकट 3 महत्त्वाच्या स्तरांमध्ये विभागलेली आहे. चला तर मग हे स्तर एक एक करून समजून घेऊ. आता हे 3 स्तर समजायला खूप सोपे आहेत. चला एक कल्पना करूया. समजा एक उंच कडा आहे. प्राथमिक प्रतिबंध म्हणजे काय? तर त्या कड्याच्या टोकावरच एक मजबूत कुंपण घालणं, म्हणजे कोणी खाली पडणारच नाही. दुय्यम प्रतिबंध म्हणजे समजा कोणी चुकून पडलंच तर त्याला वाचवण्यासाठी कड्याच्या मध्यभागी एक जाळी लावणं. आणि तृतीयक प्रतिबंध म्हणजे एवढं करूनही कोणी खाली पडून जखमी झालंच तर त्याच्या मदतीसाठी खाली एक ॲम्ब्युलन्स तयार ठेवणं. सोप्पं आहे ना? तर पहिला स्तर प्राथमिक प्रतिबंध म्हणजे आजाराला दारातच अडवणं. यात लोकांना स्वच्छतेचं, पोषणाचं महत्त्व पटवून देणं, लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि विशेषतः मानसिक आरोग्याबद्दलचे गैरसमज दूर करणं यांसारख्या गोष्टी येतात. थोडक्यात काय, तर आपण त्या कड्याच्या टोकावर भक्कम कुंपण बांधतोय जेणेकरून धोकाच निर्माण होणार नाही. आता दुसरा स्तर दुय्यम प्रतिबंध म्हणजे आजार झालाच तर त्याला सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणं. यासाठी टीबी, HIV सारख्या आजारांची तपासणी करणं किंवा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणं ओळखून समुपदेशन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. हीच आहे ती आपल्या कड्याच्या मधोमध लावलेली संरक्षक जाळी, जी मोठी हानी होण्यापासून आपल्याला वाचवते. आणि मग येतो तिसरा स्तर, तृतीयक प्रतिबंध. म्हणजे जेव्हा आजार गंभीर होतो तेव्हा त्याचे वाईट परिणाम कसे कमी करता येतील हे पाहणं. यामध्ये रुग्णांचं पुनर्वसन करणं, त्यांना पुन्हा समाजात मिसळायला मदत करणं आणि आजार पुन्हा उलटणार नाही याची काळजी घेणं या सगळ्यात समावेश असतो. हीच ती कड्याच्या पायथ्याशी उभी असलेली ॲम्ब्युलन्स जी नुकसान झाल्यावर मदतीला धावून येते. तर या सगळ्याचा अर्थ काय? महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रतिबंध म्हणजे काहीतरी एकच गोष्ट नाही. तो एक संपूर्ण प्रवास आहे. आजार होऊ नये म्हणून शिक्षण देण्यापासून ते आजारपणात आधार देण्यापर्यंत हे तिन्ही स्तर मिळून एक शक्तिशाली दृष्टिकोन तयार करतात. पण हे इतकं महत्त्वाचं काम नक्की करतं तरी कोण? चला आता भेटूया त्या व्यावसायिकांना जे आरोग्य सेवेत हा महत्त्वाचा दुवा साधतात. यात सामाजिक कार्याची 2 प्रमुख क्षेत्रं आहेत. एक म्हणजे वैद्यकीय सामाजिक कार्य आणि दुसरं म्हणजे मनोरुग्ण सामाजिक कार्य. आता या दोघांमध्ये एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते रुग्णाच्या शारीरिक आरोग्याच्या आड येणाऱ्या सामाजिक अडचणींवर काम करतात. म्हणजे दवाखान्यापासून ते घरापर्यंतचा प्रवास सोपा करतात. तर दुसरीकडे मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते मानसिक आरोग्याभोवती असलेल्या सामाजिक वातावरणावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे त्याबद्दलचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यावर. जरी त्यांचे मार्ग थोडे वेगळे असले तरी त्यांचं ध्येय मात्र एकच आहे, रुग्णाचं संपूर्ण कल्याण. बरं, आता यांचं कार्यक्षेत्र वेगळं असलं तरी त्यांची ध्येय साध्य करण्याची साधनं आणि पद्धती किंवा आपण म्हणूया त्यांची हत्यारं ती बऱ्यापैकी सारखीच असतात. चला जरा डोकावून बघूया त्यांच्या या टूलकिटमध्ये नेमकं काय असतं. या व्यावसायिकांचं टूलकिट खरंच खूप प्रभावी आहे. यात फक्त रुग्णाशी बोलणं किंवा समुपदेशन करणं एवढंच नाही, तर त्यापलीकडे जाऊन लोकांना आरोग्य शिक्षण देणं, समाजाला एकत्र आणणं आणि रुग्णांच्या हक्कांसाठी धोरणात्मक पातळीवर आवाज उठवणं या सगळ्याचा समावेश असतो. यावरून त्यांच्या कामाची खोली आणि आवाका किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येतं. आता आपण थोडं वैयक्तिक पातळीवरून वर येऊया आणि या कामाच्या मोठ्या परिणामावर लक्ष केंद्रित करूया. कारण हे प्रयत्न फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित नसतात, तर ते संपूर्ण समाजाच्या आरोग्याला एक नवी दिशा देतात. हे वाक्य या सगळ्या कामाचं अगदी अचूक सार सांगतं. जेव्हा आपण आजारपणाकडे फक्त शारीरिक दृष्टिकोनातून न बघता त्याचे सामाजिक, मानसिक आणि जैविक पैलू एकत्र विचारात घेतो, तेव्हाच आपल्याला चांगले परिणाम मिळतात.
आणि हाच सर्वांगीण दृष्टिकोन सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या आरोग्य व्यवस्थेचा एक अविभाज्य कणा बनवतो. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. कल्पना करा, जर आपण सगळ्यांनी मिळून आरोग्याला फक्त डॉक्टरांची नाही तर प्रत्येकाची जबाबदारी मानलं आणि आजाराच्या सामाजिक मुळांवर काम करायला सुरुवात केली, तर आपला समाज किती वेगळा, किती निरोगी दिसेल यावर नक्की विचार